नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग जॉईंट व्हेंचर विन्स ₹958.33 करोड इरिगेशन प्रोजेक्ट फ्रॉम महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 958.33 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाला आहे महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पुणेकडून. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडची फक्त 20% हिस्सेदारी आहे. म्हणजे पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला टोटल प्रोजेक्टमधला 191.67 कोटी रुपयांचा ऑर्डर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग हिट्स द रूफ ऑन बॅगिंग ₹9,000 करोड सोलार पॉवर प्रोजेक्ट. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला 9,000 कोटी रुपयांचा सोलार पॉवर प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडला जो हा 9,000 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे, यानंतर बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक वाढून झाला आहे 14,000 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने ₹0.50 म्हणजे 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 86 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 74 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 165 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 74 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 3 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9 कोटी रुपयांनी घसरून जवळपास आला आहे 4.25 कोटी रुपयाचा. तर मित्रांनो, प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला प्रीमियर एक्सप्लोजिव्ह लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि याचमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 10%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PSU कंपनी कॉनकॉरबद्दल, म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, नवरत्ना फार्म कॉनकॉर रिपोर्ट्स मॉडेस्ट डिक्लाइन इन Q4 प्रॉफिट अँड रेव्हेन्यू अनाउन्सेस बोनस इश्यू. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे कॉनकॉरने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1.6%ने डिक्रीज होऊन 298.5 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 303.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1.6%ने डिक्रीज होऊन 2,287.8 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 2,325 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे कॉनकॉरने 1:4च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे प्रत्येकी 4 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे 4 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RVNL एम्स टू जनरेट ₹22,000 करोड रेव्हेन्यू इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया.
तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 20,000 ते 22,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. आणि मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला 2025 या फायनान्शियल इयरमध्ये 14,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, करंटली RVNLचा ऑर्डर बुक आहे 97,000 ते 98,000 कोटी रुपयांचा, ज्यातल्या फक्त 47 कोटी रुपयांचे ऑर्डर रेल्वे प्रोजेक्ट्समधून आहे. आणि मित्रांनो, उरलेले बाकीच्या सेक्टर्समधून आहे. आणि मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025 मध्ये रेव्हेन्यू आहे 19,869 कोटी रुपयाचा. आणि या कंपनीचा उद्देश आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 20 ते 22,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स बेट्स ऑन अल्ट्रोज टू 2x मार्केट शेअर इन प्रीमियम हॅचबॅक्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड सेकंड जनरेशन अल्ट्रोजवर बेट लावत आहे. कशासाठी? फायनान्शियल इयर 2025-2026 म्हणजे फायनान्शियल इयर 26 मध्ये प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपला मार्केट शेअर डबल करून 25% करण्यासाठी. आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, अनिल अंबानीज रिलायन्स डिफेन्स साइन पॅक्ट विथ जर्मन फर्म फॉर आर्टिलरी शेल्स एक्सप्लोजिव्ज सप्लाय. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सबसिडरी कंपनी रिलायन्स डिफेन्स या कंपनीने महाराष्ट्रामध्ये सेटअप असलेल्या न्यू फॅसिलिटी मधील ॲम्युशन्स सारख्या आर्टिलरी शेल्स आणि एक्सप्लोजिव्ज सप्लाय करण्यासाठी जर्मन आर्म्स मॅन्युफॅक्चरर या कंपनीसोबत ॲग्रीमेंट साईन केला. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स टू इन्व्हेस्ट ₹75,000 करोड इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट मुकेश अंबानी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये 75,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? 350 बायोगॅस प्लांट्स सेटअप करण्यासाठी, तसेच आपला टेलिकॉम सर्व्हिसेसचा बिझनेस वाढवण्यासाठी, तसेच रिटेल फुटप्रिंट आणि क्लीन एनर्जी प्रोजेक्ट्सचा बिझनेस इन्क्रीज करण्यासाठी, असे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी फ्रायडे 23 मे 2025 म्हणजे आज सांगितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.